नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि आता लेटेस्ट मोठी बातमी आलेली आहे ती पाहणार आहोत. ओके, आता झालं आहे काय की 92 लाख महिला या योजनेमधून वगळल्या गेलेल्या आहेत. ओके, त्यामागची कारणे काय आहेत, काँग्रेसने सरकारवर कोणते नक्की आरोप केलेले आहेत आणि सरकारचे स्पष्टीकरण यावर काय आहे. ओके, आणि CAGने कोणते नक्की निरीक्षण नोंदवले गेले आहे. ओके, हे सर्व जे मुद्दे आहेत लाडकी बहीण योजनेविषयी, या मुद्द्याविषयी ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ओके, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता झालं आहे काय की लक्षात घ्या की आता ही आत्ताची सर्वात मोठी बातमी म्हणता येईल, कारण की काँग्रेसचे नेते जे आहेत विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची जी नावे आहेत ती वगळण्यात आलेली आहेत आणि सरकारी पातळीवर यापूर्वी सुमारे 80 लाख लाभार्थी कमी झाल्याची माहिती समोर आली होती. ओके, मात्र द इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या जी होती ती 92 लाखांपेक्षा अधिक असल्याचे समोर आलेले आहे. ओके, आता लाभार्थी संख्या जी होती ती नक्की किती कमी झालेली आहे. ओके, आता यापूर्वी सांगायचं झालं तर तपासणीपूर्वी या योजनेचा लाभ सुमारे 2,43,00,000 महिलांना मिळत होता आणि तपासणी आणि पडताळणीनंतर लाभार्थ्यांची जी संख्या होती ती सुमारे 1,50,00,000 आलेली होती आणि यामुळे झालं काय की मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची नावे कमी झाल्याचे दिसून येत आहे. ओके, या दोन्ही आकडेवारीमध्ये जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला नक्कीच समजेल की खूप मोठा आकडा वगळण्यात आलेला आहे. ओके, आता ज्या सर्वाधिक महिला होत्या, ओके, त्या कोणत्या कारणामुळे वगळण्यात आल्या, त्याचं मुख्य कारण म्हणजे EKYC. सरकारकडून करण्यात आलेल्या पडताळणीत सर्वाधिक महिलांची नावे EKYC पूर्ण न केल्यामुळे वगळण्यात आलेली आहेत. ओके, 62 लाख महिला जवळजवळ यामधून EKYC न झाल्यामुळे या योजनेतून वगळल्या गेलेल्या होत्या. ओके, आणि हे एकूण वगळलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 67% आहे. ओके, आता उत्पन्न मर्यादेचं सांगायचं झालं तर योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख आहे. ओके, आणि क्रायटेरिया पण तोच आहे आणि ही मर्यादा जी आहे ती ओलांडणाऱ्या 16 लाख महिला, ओके, 16 लाख ज्या महिला होता त्या महिलांना योजनेमधून वगळण्यात आलेली आहे आणि ही संख्या एकूण वगळलेल्या लाभार्थ्यांपैकी 17% आहे. ओके, इथे तुम्ही रीडसुद्धा करू शकता. ओके, आता नंतर अजून कोणता भाग वगळला गेला महिलांचा, तो म्हणजे सरकारी कर्मचारी आणि इतर अपात्र लाभार्थी. ओके, आता अनेक बाबी समोर आलेल्या आहेत की 4,42,000 सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबियांची नावे जी आहेत त्या योजनेमधून वगळण्यात आलेली आहेत. 3,60,000 लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याने आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा त्यांचा लाभ होता, म्हणजे 2 प्रकारच्या योजनांचा त्यांच्या घरात लाभ येत होता, अशा महिलांना सुद्धा वगळण्यात आलेले आहे. ओके, ज्या घरात 2 योजनांचा लाभ सध्या चालू आहे. ओके, नंतर आहे 2,50,000 महिलांच्या कुटुंबात 2पेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असल्याने नावे कमी करण्यात आलेले आहेत. 1,80,000 महिला वयोमर्यादा म्हणजेच 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या असल्याने त्यांना अपात्र ठरवलं गेलं आहे. तसेच 1,70,000 अर्ज जिल्हास्तरीय तपासणीत नाकारण्यात आलेले आहेत, म्हणजे की किंबहुना त्यात काही त्रुटी असतील, चुका असतील त्याच्यामुळे. ओके, आता या तपासणीमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आढळून आली आहे की पडताळणी दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे, ती म्हणजे की सुमारे 29,000 पुरुष या योजनेचा जो लाभ होता ते लाभ घेत होते. ओके, आणि 29,000 पुरुष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आलेले आहे. तसेच 8,000 सरकारी कर्मचारी देखील चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि ही जी योजना आहे ती फक्त महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आहे, महिलांसाठी आहे. ओके, पुरुषांसाठी ही योजना नाही आहे, तरीसुद्धा यामध्ये पुरुष आढळून आले. ओके, आता सगळ्यात मोठी बाब म्हणजे की काँग्रेसचा सरकारवर गंभीर आरोप झालेला आहे की काँग्रेसचे जे नेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केला आहे की निवडणुकांपूर्वी योजना आकर्षक पद्धतीने राबवण्यात आली, मात्र निवडणुका संपल्यानंतर कठोर अटी लावून मोठ्या प्रमाणावर महिलांना या योजनेतून काय केलं, वगळण्यात आले. ओके, आता लाडक्या बहिणींना याविषयी काय वाटतं त्यांनी नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. ओके, तुमचं मत काय आहे याविषयी. ओके, त्यांनी याला, ओके, जे नेते आहेत काँग्रेसचे त्यांनी याला फसवणुकीचे राजकारण असे सुद्धा संबोधले आणि वडेट्टीवारने जे नेते आहेत त्यांनी स्पेशली असं सांगितलं की विधानसभा निवडणुका झाल्या, महापालिकासुद्धा झाल्या, अनेक जिल्हा परिषदा झाल्या,
आता सत्ताधाऱ्यांना या महिलांची गरज नाही, हा त्यांचा आरोप आहे. ओके, म्हणजेच की किंबहुना विरोधकांचा आरोप आहे आत्ताच्या सरकारवर. ओके, आता भाजपाने या आरोपांना उत्तर देताना काय म्हटले? ओके, आता भाजपाने आता या आरोपांना पूर्णपणे उत्तर देताना असं सांगितलं की लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना महिला मतदार योग्य वेळी राजकीय उत्तर देतील. ओके, असं त्यांचा एक किंबहुना उत्तर होतं काँग्रेसच्या उत्तराला. ओके, आता भाजपाने योजना सुरूच राहणार असल्याचा विश्वाससुद्धा व्यक्त केलेला आहे. ओके, तसेच आता CAG ओके कॅगच्या अहवालातील निरीक्षण, आता कॅगचा अहवाल काय सांगते ते सुद्धा बघूया आपण. ओके, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच की कॅग यांनी या योजनेसंदर्भात काही आर्थिक निरीक्षणे सुद्धा नोंदवली आहेत. ओके, आता अहवालानुसार 3,541 कोटींचा अतिरिक्त खर्च झाल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच 15,586 कोटी सरकारी ठेव खात्यांमध्ये दीर्घकाळ पडून राहिल्याचा मुद्दा उपस्थित सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि हे जे निरीक्षण आहे ते आर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित असून त्यावर पुढील प्रक्रिया होणे सुद्धा अपेक्षित आहे. ओके, तसेच आता सरकारचं एक अधिकृत स्पष्टीकरण सुद्धा आहे की सरकारने स्पष्ट केले आहे की eKYC पूर्ण करण्यासाठी लाभार्थींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. ओके, जी की सर्व लाडक्या बहिणींना माहितीच आहे. आणि या मुदतीनंतर नियमानुसार पडताळणी करण्यात आली. आणि सरकारने आणखी एक बाब स्पष्ट केली आहे की चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचारी आणि पुरुष लाभार्थ्यांकडूनच संबंधित रक्कम जी आहे ती वसूल केली जाईल. पात्र महिलांकडून पैसे वसूल करण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात येणार नाही. ओके, आता एकूणच स्थिती अशी आहे की एकीकडे 92 लाख महिला वगळल्याचा मुद्दा जो आहे तो मोठ्या चर्चेत आहे. विरोधक सरकारवर गंभीर आरोपसुद्धा करत आहेत, विरोधक जे सरकार आहे. ओके, तर दुसरीकडे सरकारचे असे म्हणणे आहे की ही कारवाई जी आहे ती कारवाई नियमांनुसार झालेल्या पडताळणीचा भाग असून eKYC असेल किंवा उत्पन्न मर्यादा असेल आणि पात्रतेच्या अटीनुसारच लाभार्थ्यांची यादी अपडेट म्हणजेच की अद्ययावत करण्यात आलेली होती. ओके, आणि जी यादी आहे ती पूर्णपणे आता या ज्या अटी होत्या त्या बघूनच आता अपडेट करण्यात आलेली आहे यादी. म्हणजेच की आता या योजनेमध्ये ज्या महिला राहिलेल्या आहेत ओके त्यांची पूर्ण पडताळणी झालेली आहे आणि त्यांना हा जो लाभ आहे लाडक्या बहिणी योजनेचा तो मिळतच राहणार आहे असं सुद्धा सरकारने किंबहुना इनडायरेक्टली स्पष्ट केलेलं आहे. ओके, तर लाडक्या बहिणींनो या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचे मत नक्की काय आहे? तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचे नाव या योजनेतून वगळले गेले आहे का? तुमचे मत आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या योजना, लाडकी बहिणी योजना, सरकारी निर्णय आणि ताज्या बातम्यांसाठी या व्हिडिओला माझ्या आधी लाईक करा या. आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे हे यूट्यूबचं, ह्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा. ओके, आणि ही माहिती जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.